नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण श्रावण महिन्यानिमित्त बनवला जाणारा एक गोड पदार्थ पाहणार आहोत, सांज्याची पोळी। तर यासाठी बघा, इकडे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि थोडंसं तेल टाकून अगदी मऊ सैलसर अशी कणिक भिजवून घेतलेली आहे। आता ही कणिक भिजेपर्यंत आपण एका कढईमध्ये काय करायचं आहे, तर इथे मी 1 वाटी रव्याच्या पोळ्या बनवणार आहोत। तर बघा, तर 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घेऊन त्याला हलकंसं कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं। रवा मोठा रवा इथं मी वापरलेला आहे। तर बघा, यासाठी सारणासाठी आपण इकडे गुळाचं पाणी करून घेणार आहोत। त्यासाठी 1.5 वाटी पाणी घेतले, त्यामध्ये 1 ते 1.25 वाटी गूळ घेतला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता। तर त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर आणि थोडीशी खसखसी भाजून वाटून घातलेली आहे। आता हे जे पाणी तयार झालेलं आहे, हे पाणी आपण या भाजलेल्या रव्यामध्ये टाकून घ्यायचं। हळूहळू यामध्ये पाणी ॲड करायचं आणि याच्या गुठळ्या न होऊ देता हे जे सारण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मंद ठेवून आपण हे जे रवा आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता याचा एक गोळा बनून तयार झाला। तर आता हे जे सारण आहे हे थंड झाल्यानंतर आपण इकडे पोळ्या करायला घेऊयात। इकडे कणकीचा गोळा घेऊन त्यामध्ये हे जे सारण तयार झाले रव्याचं, ते सारण भरायचं आणि जसं आपण पुरणपोळीसाठी सारण भरतो त्या पद्धतीने सारण भरायचं आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या। पोळ्या अगदी हलक्या हाताने लाटायच्या, या काही बिघडत नाहीत। पुरणपोळीसारख्या पुरण वगैरे यामधून अजिबात बाहेर येत नाही। त्यामुळे ह्या पोळ्या अगदी सहज कोणीही बनवू शकेल अशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने या बनवल्या जाऊ शकतात आणि ह्या पचनासाठी देखील हलक्या असतात, बनवून पटकन होतात, स्वादिष्ट असतात। आणि आता श्रावण महिन्यामध्ये तरी सणवार व्रत असतात, त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करून बघा। तर तवा तापलेला आहे आणि यामध्ये तेल किंवा तूप टाकून व्यवस्थित खमंग अशा दोन्ही बाजूंनी पोळ्या भाजून घ्यायच्या। सांज्याची पोळी ही पारंपरिक एक गोड पदार्थ आहे। अगदी शिवकालीन काळापासून ह्या पोळ्या बनवल्या जातात। तर इकडे मी 1 वाटी रवा घेतला होता, तर या 1 वाटी रव्यामध्ये साधारणतः 9 ते 10 मीडियम आकाराच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुमच्या देखील साईजनुसार कमी जास्त होऊ शकतात। तर तुम्हाला या पोळ्या आवडल्या असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच काही पारंपरिक रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर मला नक्कीच कमेंट करा, मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन। आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पोळ्या एन्जॉय करा। धन्यवाद।